ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. आज तुमच्या मनातली मोठी शंका निघून जाईल आणि तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळेल. त्यासाठी मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणत आहेत, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ माझा. असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि स्वामींचे आपण बाळ आहोत, म्हणून स्वामींवर आपल्याला विश्वास ठेवायला लागेल. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 13 मिनिटे ऐका. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला बदल झालेला दिसेल आणि तुमच्या जवळील व्यक्ती आज तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन, हे वचन मी तुम्हाला देतो. आणि स्वामी आपल्याला हे वचन देत आहेत, त्यासाठी आपण स्वामी भक्तीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. म्हणून मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष पाहायला मिळणार नाही. आणि जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. म्हणून आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत की बाळा, तू जितकं जास्त समाधानी राहशील तितकं जास्त तू आयुष्यामध्ये सुखी राहशील. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत असतं. आणि नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ नक्कीच देत असतो. म्हणून जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या अदंब युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यास शान नाही, तर कोणत्या आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान आहे. आणि ही नियती आहे, ही आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी जीवनात दुःखी होत नाही. तुझ्या अंतरम्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुले एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण यावी, तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे. मला तुला मार्ग दाखवण्यात सदा तयार असतो. आणि फक्त एकदाच हाक मार. ऐहिक जीवाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. असे आपण स्वामींच्या चरणी तल्लीन राहून निष्पाप कर्म केले पाहिजे. आणि ते कर्म आपण चांगले केले तर आपल्याला त्याचा नक्कीच देवही चांगलाच लाभ देईल. म्हणून मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानवू नये. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघणार आहे. आणि यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात तेवढी असली पाहिजे. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. म्हणून आपण कोणाला फसवायचं नाहीये. आणि स्वामी आपली फसगत कधी होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. म्हणून प्राण गेला तरी दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा असतो. म्हणून उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा देखील करावा. कधी उपवास मीपणाचा देखील करावा. म्हणून स्वामी आपल्याला संबोधत आहेत की बाळांनो,
तुम्ही गर्व करू नका आणि अहंकार करू नका. फक्त मनामध्ये चांगली भावना ठेवा आणि निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. जीवनामध्ये तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत ही शून्य लावली जाते आणि ती किंमत कधी वाढत नसते. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखेच असतात. शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालं आहे ते. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखे कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान सर्व काही पायदळी तुडवतील आणि तुम्हाला ते समजणार देखील नाही. म्हणून कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखादा घाव बोटावर बसला तर सही बदलते आणि एखादा घाव जर मनावर बसला तर माणसाचा स्वभाव देखील नक्कीच बदलत असतो. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. म्हणून प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो आणि तो तुम्हाला जीवनामध्ये अनुभवी व्यक्ती बनवत असतो आणि तो घडवतही असतो. म्हणून आपण त्याची नक्कीच रिस्पेक्ट केली पाहिजे आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते आणि आपण फक्त आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे. जेवढं जास्त आपण स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवू तेवढे जास्त जीवनामध्ये आपण पुढे जाऊ. आणि सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या, एवढीच इच्छा मी स्वामींचरणी मागू इच्छितो. आणि स्वामी भक्तांनो, आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. आणि स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना. मनाची शक्ती तुमची नक्कीच वाढेल. आणि ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि त्या दिवशी ईश्वरही आपल्याला मदत नक्कीच करणार आहे. म्हणून मनाला जिंकायचे असते ते भावनेने, रागाला जिंकायचे असते ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते ते धीराने, संकटाला जिंकायचे असते ते धैर्याने आणि माणसाला जिंकायचे असते ते फक्त माणुसकीने. म्हणून माणुसकी आपली जिवंत राहिलीच पाहिजे आणि माणुसकीने चाललं तर जीवनात आपण भरपूर काही मोठं यश प्राप्त करू शकतो. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं आणि ते विचारच आपल्या मनात चालू असू शकतात. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ना, ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही. म्हणून ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही ते लोकांकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका आणि त्यांना ती होणारही नाही, कारण ते बदलतही नसतात. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. म्हणून सत्य बोलण्याची परिस्थिती याने ती सवय आपण स्वतः लावली पाहिजे. आणि संघर्ष करताना माणूस हा एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो आणि जग त्याला नक्कीच मागे टाकण्यासाठी प्रयत्न करत असते. पण तेव्हा तुमचं मन हे स्थिर हवं आणि ते मन निर्मळ हवं आणि प्रत्येकाला मदत करण्यासाठी तुम्ही तत्पर असल्या पाहिजे. आणि जीवनातील नाती ही फक्त नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या येवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असे म्हणत असतात. म्हणून दिवसभरचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली खरी संपत्ती आहे आणि हीच संपत्ती आपण नक्कीच मिळवली पाहिजे, कारण यातच खरे समाधान लपलेले आहे आणि खरे समाधान ज्यात असते त्यातच खरे सुख असते. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही, वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. आणि आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला तुमच्याकडे काही उरणारच नाही, पण ते मनोभावाने आणि निस्वार्थ मनाने तुम्ही मागितलं पाहिजे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उदयचे यश हे अनुभवायला मिळणार आहे. आणि विश्वास हा आपल्या आरशासारखा असतो, एकदा तो तुटत गेला ना की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे मात्र दिसणार नाही. आणि आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. म्हणून प्रेमाने आपलं हृदय कायम काठोकाठ भरलेलं असायला हवं. आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं,
पण प्रयत्न करणं हे कधीच सोडायचं नसतं, एवढं लक्षात ठेवा. हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात आणि ते तुम्ही करत राहिले पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, चांगलं वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेले असतात. म्हणून त्या लोकांना आपण बाजूला सारून आपलं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे, हा जीवनाचा मूलमंत्र आहे. आणि तर्क असतील जगात हजार, पण विश्वासानेच घडती चमत्कार. आणि विश्वास जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि ज्यांना आपण आयुष्यात एक हा सुंदर प्रवास असतो ना, तो कोणासोबत जगायचा हे नित्य ठरवायचं असतं आणि माणूस ओळखायला शिकायचा असतो. सुंदर प्रवास आहे, ही स्पर्धा नाही. म्हणून हा प्रवास करत असताना आपल्या सोबतही चांगलीच व्यक्ती असली पाहिजे. झाडाला पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते, त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात. त्याची काळजी आपण करू नये, तो परमात्मा सर्व काही बघत असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार होत असतो. म्हणून आपल्याला यश मिळवायचे तर आपल्याला अहंकार करून चालणार नाही. आणि सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं आणि तो व्यक्ती आपण समजू शकतो. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि नेहमी त्या गुणगुणण्यामागे काहीतरी कारण असतंच. म्हणून ते गुणगुणत राहिलं की आपल्याला चांगल्या गोष्टीही मिळतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही. आणि या जन्मामध्ये तुम्ही काय सार्थक केले हे स्वतः तुम्हालाच बघायला लागेल. आणि सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो. आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत असतो. म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये सगळ्यांची मदत करा. दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा असते. आणि तीच खरी सेवा आपल्याला जरूर आजमावायची. आणि नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो आणि तो व्यक्ती पुढेही जात असतो. म्हणून अहंकार हा त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते. कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर मात्र करत असते. आणि जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. आणि संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जात असतं. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये संशय अजिबात करू नका. चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार कधी लपवले जात नाही. काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात. आणि आपण मन बघितलं आणि मन समजून घेतलं तर सर्व काही या जीवनात शक्य होणार आहे. आणि प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ना, जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्या जवळ बाकी राहत असते. जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही आणि येणारही नाही. म्हणून तुम्हाला एकट्यालाच लढायला लागेल आणि एकट्याला जीवनाविरुद्ध तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि त्या संघर्षामध्ये तुम्ही अनुभव घेत घेत पुढे जाऊ शकता. जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. आणि असेच अनुभव घेऊन आपण गुरूंकडून शिकायचं आहे आणि ते शिकत शिकत आपण जीवनाचा प्रवास करायचा आहे. जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईन. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुमच्या जवळ असेल. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आणि स्वामींवर जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो जीवनामध्ये भरपूर काही कमवून घेत असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल ना तर ती यात्रा म्हणून जाईल. आणि भोजनात जर भक्ती असेल ना तर तो भोजन प्रसाद बनवून जाईल. आणि भुकेत जर ती भक्ती असेल ना तर तो उपवास होतो. आणि घरात जर असेल तर ते घर पूर्णपणे मंदिर होऊन जात असतं. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा मनापासून होत असतो. आणि नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपण किती आहे ते अनुभवणं जास्त महत्वाचं आहे. आणि जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत. आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव असतो. आणि हेच अनुभव आपल्याला जीवनात कामी येत असतात. म्हणून शरदाच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्हाल्या, शुक्र चमके एकसारखा पाहू श्यामल सावल्या. म्हणून आपण त्या चंद्रासारखेच चमकत राहिलं पाहिजे. आणि चंद्रप्रकाशी आपण सर्वांना रात्रीत पण थोडं थोडं उजेड दिसत असतं. त्याचप्रमाणे आपण थोडं उजेड दुसऱ्यांच्या आयुष्यात केलं तर नक्कीच त्याचं आयुष्य सुद्धा
असं उज्ज्वल होऊन जातं. म्हणून प्रत्येकाचा विचार आपण जीवनामध्ये केलाच पाहिजे. नुसतीच भाकरी कमवणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. आणि ते ज्याला लाभलं तो व्यक्ती खरंच नशीबवान असतो. जीवनात काही क्षण असे येतात ना की जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात आणि आयुष्याची सोनेरी पहाट ते घेऊन येत असतात. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं. आणि जीवनामध्ये उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. आणि जीवनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे अजिबात जाऊ शकत नाही. आणि अति विचारामुळे आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या आपण निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात आणि त्या कधीच घडलेल्या नसतात. म्हणून अशा काल्पनिक घटना आणि असे विचार अजिबात तुम्ही करू नका. जे चांगले वागतात ना त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही दूर ठेवा. सर्व काही ठीक होणार आहे. मित्रांनो, तुम्ही दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण परमात्म्यापर्यंत पोहोचूही शकतो. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं ना की जाणीव निर्माण होते. म्हणून प्रत्येकाचं कष्ट हे कष्ट असतं एवढं समजायला सुद्धा आपल्या हातून आपलं मन निर्मळ असावं लागतं. आणि कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकी कथा दडलेली आहे. सगळे वार परतवताना येतात, पण अहंकारावर झालेले वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त महत्वाचे असते. आणि आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून आपले हसरेपण. आणि म्हणून आपण जीवनामध्ये कायम हसत राहिले पाहिजे. आणि इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत, आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात असते. आणि तीच आनंदाची सुरुवात आपण केलीच पाहिजे. आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे. आणि ते समाधान आपल्याकडे असलेच पाहिजे. आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. म्हणून जीवनामध्ये आपली स्वतःची चूक ही मान्य करत चला. आणि ती चूक जर तुम्ही मान्य केली तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर संपत्ती, पैसा आणि आनंद आणि सुख मिळवाल. म्हणून मावळतीचा सूर्य सांगतो, परिस्थिती किती कठीण असली तरी त्याचा शेवट सुंदर होऊ शकतो. आणि सुंदर शेवट होत असताना आपल्यालाही ते जीवनाचे सुख लाभत असते. म्हणून सुख दुःखांच्या लपंडावातच जीवनाचा खरा खुरा आनंद आहे. आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ ठेवा. आणि ते स्वच्छ असलं की देवही आपल्याला नक्कीच मदत करतो आणि देवही आपल्या पाठीशीच राहतो. चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्ये उतरी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो. आणि तसे घर आपण दुसऱ्यांच्या हृदयात करायचंय. आणि दुसऱ्यांच्या हृदयात आपण नेहमी चांगलेच असलो पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये जगण्यातून अर्थ निर्माण होईल. आणि खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधीच येणार नाही. आणि तुमच्या नात्यातही तुम्ही कडवटपणा अजिबात येऊ देऊ नका. आणि नात्यातील आपुलकी टिकवून ठेवायची असेल ना तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर आपण नक्कीच केला पाहिजे. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती पूर्णपणे भंग करत असते. आणि नेहमी प्रथम स्थानावर राहा. स्मितहास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारण्यात सुद्धा. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी नवीन वाईट विसरून जावा. म्हणून रातराणीच्या गंधाने रात रूपाला येते आणि रात्र पूर्णपणे भरून जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागरूक होत असते. आणि ती आशाच आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीने आणि बिना टेन्शन घेता जगण्याची उमेद देत असते. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं गरजेचं आहे. आणि तो आरंभ केला की आपण जीवनामध्ये पुढेही जाऊ शकू. म्हणून आनंद स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसोबत वाटल्यास तो आनंद खूप वाढून जाईल. आणि देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहत असतो. आणि तुमचे कर्म चांगले असले तर सर्व काही जीवनामध्ये चांगलेच होणार आहे. आणि नम्रता आणि आदर
हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात. त्यांना नेहमी तुमच्या सोबत तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात प्रत्येक येणारी व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार मात्र असतं. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी राहायला आपण शिकलं पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल हार, सगळे समूळ नष्ट होतील. जिद्दीने करा तुम्ही जीवनामध्ये प्रतिकार, आणि असा प्रतिकार कराल तर मग तुम्ही जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या पायाशी असेल. म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा. सापडेल तुम्हाला नवी दिशा. आणि प्रत्येक दिवस असो झकास, नको हो उदास. तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास. आणि प्रत्येक क्षणास आपण खळखळून जगलं पाहिजे आणि हसून जगलं पाहिजे. मित्रांनो, जेवढं जास्त तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी राहाल तेवढंच तुमचं जीवनही तसंच होऊन जाईल. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही. ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत चांगली असते. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा. कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि तो सल्ला आपल्याला जीवनामध्ये चांगलीच व्यक्ती देत असतात. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा. कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून असतं आणि ते लोकही आपल्या तशाच प्रमाणे वागतही असतात. म्हणून तहानलेल्याला पाणी, भुकलेल्याला अन्न आणि मनाने हारलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म या जगात असू शकत नाही. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना परिपूर्ण करायला तुम्ही जाऊ शकता. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केलेच पाहिजे. आणि समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकून पित असतो. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य कमावण्याची कधीच गरज भासत नाही आणि भासणारही नाही. म्हणून थोडा वेळेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आपल्याला आयुष्यात. आणि जास्त समजूतदारपणाही आपण अजिबात करू नये. आपण लोकांनाही काही काम करू द्यायला पाहिजे. मदत करण्यासाठी जिद्द हवी, आपले असोत किंवा परके. अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी आणि तीच माणुसकी आपण जिवंत ठेवायची आहे. काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण जीवनामध्ये आनंदित राहिलेच पाहिजे. आणि पैंजण जरी किती सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालत असतात. आणि टिकली जरी 2 रुपयांची असले ना तरी ती कपाळीच लावत असतात. म्हणून किमतीवरून अस्तित्व कधी ठरत नाही हे मात्र निश्चित. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, फक्त डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला मित्र असतो आणि त्यालाच आपण जपलं पाहिजे. म्हणून जगात कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं या जगामध्ये काहीच नाही. आणि जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे. म्हणून ती विद्या आपल्याला असायलाच हवी. आणि सूर्योदयासोबत अंधार दूर करणारा प्रकाश येतोच. फक्त रात्र संपेपर्यंत आपण धीर धरायला हवा. आणि तो धीर धरला तर सर्व काही आपलं चांगलंच होणार आहे. आणि ओठांवर हसू येत होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं. आणि बालपणी आपण आपल्या मनाप्रमाणे कसंही जगू शकत होतो. पण आपल्याला आता विचार करून जगायला लागतं. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, असं जगण्यापेक्षा आपण बालपणासारखं जगलेलं कधीही चांगलं. आणि ते आपण मन मोकळेपणाने जगू शकतो. म्हणून मित्रांनो, आपल्याला किती लोक ओळखतात ना याला कधी महत्व राहत नाही, तर ते आपल्याला का ओळखतात ना याला जास्त महत्व राहतं. कारण त्यामागचं कारण हे चांगलं असलं पाहिजे. वाईट तर मग कोणीही कोणाला ओळखू शकतं. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही आणि ते आपल्याला काही भाव पण देत नाही, तरी आपण त्यांच्या मागे मागे लुडबुडू करत असतो. म्हणून आपण आपल्या जीवनाकडे लक्ष देत राहिले पाहिजे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखे आहे. मागे वळून पाहता येतं पण मागे जाता येत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला हवा, कारण तो क्षण नंतर आपल्या वाट्याला कधीच येणार नाही. म्हणून काही लोकांना नाती तुटली ना तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना अजिबात जमत नाही.
अशा लोकांपासून तुम्ही नेहमीच दूर राहिले पाहिजे. आणि विरले अंतर्बाह्य अंधाराचे भय, पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. आणि असंच आपण गणगोत जोडायला हवे. आणि आपण सर्व काही करून सुद्धा माणसाच्या मनामध्ये जागा करायला हवी. आणि ती जागा आपण शेवटपर्यंत बनवून ठेवायला सुद्धा नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आत्मसात तुम्हाला करायला लागतील. कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तोच जो लढाईसाठी तयार असतो. आणि जो प्रत्येक गोष्टीमध्ये लढाईसाठी तयार असतो त्याला जीवनात कुणी हरू शकत नाही. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं. आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या चहूबाजूत पसरत जात असतात. म्हणून रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य आपल्याला जगावं लागत असतं. आणि ते इमानदारीचं आयुष्यच आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसातला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. कारण त्याचं मन निर्मळ असलं ती समोरच्या व्यक्तीला कळतच असतं आणि समजतच असतं. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग मात्र असतो. आणि माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला सर्व काही जीवनात प्राप्त होत असतं. कारण देवही निर्मळ मनाची माणसं शोधत असतं आणि त्यांना नक्कीच मदत करत असतं. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा. आणि डोळ्यांवर विश्वास ठेवाल तर सर्व काही तुम्ही मिळवणार आहे. कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून आपल्याला कोणी कितीही टेन्शन देऊ दे, आपण ते टेन्शन किती घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. आणि ते आपणच ठरवायचं सुद्धा आहे. म्हणून नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात. आणि ती जबाबदारीने सांभाळली तरच ती टिकतही असतात. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलाने आपलं फुलणं कधी सोडायचं नसतं. आणि आपण जीवनामध्ये कोणामुळे मागं राहायचं नसतं. आपण फक्त चालत राहायचं आणि जीवनामध्ये आपण फक्त पुढचा रस्ता बघत राहायचं. सर्व काही आपल्याला दिसतं आणि स्वामी आपल्याला आपल्या मार्गात मदतही करतात. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात आणि त्यांच्या मागे आपण फिरू नये. मित्रांनो, ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रतिउत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळा आपोआप खाली बसत असतो. आणि ओंजळीत आपल्या हवं तेवढंच पाणी भरावं. मनाची तहान भागवत सुखाच्या क्षणाला आपण फक्त घेरायचं असतं. आणि अनेक अज्ञात आशीर्वाद आपल्याला संकटातून वाचवत असतात आणि ती संकट आपल्यापर्यंत येऊ देत नाही. म्हणून स्वामी सांगतात, ज्यांचं कुणी नसतं त्यांचे आम्ही असतो. म्हणून भिवू नकोस बाळा, मी तुझ्या कायम पाठीशी असतो. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ती माणुसकी आपण शेवटपर्यंत अशीच जपली पाहिजे. आणि निर्मळ मनाने आपण स्वामींची भक्ती सुद्धा केलीच पाहिजे. आणि असण्यासोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगली माणसं जोडत राहा. आणि चांगली माणसं जोडली तर आयुष्यामध्ये तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही. पाहुणी डोळ्यातलं थेंबर पाणी, जो विचारी तुमची कहाणी, सोबत त्याची लाख मोलाची ठेव असे ती जन्मभराची. आणि अशीच आपण ठेव जन्मभराची ठेवायची आहे. कारण तोच व्यक्ती आपल्याला विचारत असतो आणि त्याच्या मनामध्ये कुठतरी आपल्यासाठी जागा असते. म्हणून शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होते, पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही. ते शेवटपर्यंत टिकून राहत असते. आणि शून्याची उणीव भासते कधी कधी, कारण तिथे खूप जागा असते नव्या स्वप्नांसाठी. आणि नवीन स्वप्न त्यामध्ये नक्कीच उपजत असतात. आणि ते नवीन स्वप्न जगण्यासाठी लोकांनी भरपूर प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, तसंच काहीतरी यात पण असतं. दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडनं करणारे लोक हे तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आणि 1000 चुका करा, पण एकच चूक 1000 वेळा कधीही करू नका. चुकांमधून येतो तो अनुभव, आणि अनुभवातून येतो आणि मिळतो ते आपते यश असते. आणि ते खरे यश असते. आणि ते यश आपण मिळवायचं आहे. आणि ते यश मिळवलं की आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार जीवनामध्ये कधीच नसावा. मित्रांनो, आयुष्य कितीही सुंदर असले ना तरी मैत्रीशिवाय ते अपूर्ण आहे. आणि आपण मैत्री ही जीवनामध्ये केलीच पाहिजे. खरे मित्र असतात त्यांना आपण सर्व काही सांगू शकतो. तुम्ही स्वामींना देखील आपला परम मित्र बनवू शकता. स्वामींना जर तुम्ही मित्र बनवले तर तुमच्या सर्व अडचणी स्वामींना तुम्ही सांगा. स्वामी तुमच्या सर्व अडचणी दूर करतील आणि तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतील. आणि आयुष्यातील कोडी सोडवायची असतील
तर स्वभावात तुम्हाला गोडी ही आणायला लागेल. आणि स्वभावात जेव्हा आपण गोडी आणतो तेव्हा आपल्यासाठी सर्व काही नीट होत असतं आणि श्रेष्ठ होत असतं. म्हणून कोणीही आपल्याला तिरस्कार करत नाही. सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं आणि ते ज्ञान आपण जीवनामध्ये कधीही विसरत नाही. म्हणून तुम्ही कर्माचा पाठलाग करा. भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल. कारण जर कर्म जीवनामध्ये चांगले असले तर सर्व काही जीवनामध्ये चांगले होऊन जात असते. आणि सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मनमोकळेपणाने जगणे. कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी जास्त करत असतात. लोक सर्व काही यावरच टपून असतात. म्हणून फक्त आपले स्वामी आपल्याशी नीट आहेत आणि स्वामीच आपल्याला सर्व काही देतात. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती करायचं कधी विसरू नका आणि निस्वार्थ आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करा. सर्व काही ठीक होणार आहे आणि स्वामींवरील विश्वास तुम्ही टिकून ठेवायचा आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण किती सहजपणे बोलून जातो की मी स्वामी भक्त आहे. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे नक्कीच प्रयत्न झाला पाहिजे आणि असा प्रयत्न प्रत्येकानेच केलाच पाहिजे. स्वामी भक्तांनो, जो ज्ञानी असतो ना तो समजून घेत असतो. जो अज्ञानी असतो त्याला समजावायला येतं. आणि पण जो स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजू शकते आणि वेळच त्याला बरोबर उत्तर देऊ शकते. म्हणून कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज आपला हलका होऊन जात असतो आणि आपल्याला दुसरा कोणताही ताण आयुष्यात उरत नाही. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास रीतीने तुम्ही नक्कीच जगला पाहिजे. आधार असा द्यावा ना की जाणीवही होऊ नये आणि उणीवही राहू नये. म्हणून आपण प्रत्येकाला आधार देत राहिलं पाहिजे आणि जीवनात प्रत्येकाला आधार देऊनच आपण पुढे झालं पाहिजे. तरच आपण माणुसकीचं मोल जपू शकू. आणि संस्काराच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हरू देत नाही आणि कधीच ते माणसांना मागे राहू देणार नाही. म्हणून हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणूनच तुम्ही मनसोक्त जगलं पाहिजे आणि आनंदाने जीवन बहाल केलं पाहिजे आणि स्वामींची भक्ती मनापासून तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आनंदाचे क्षण विकत घेण्याची गरज नसते, ते फुकट सुद्धा मिळू शकतात. फक्त हा आनंद शोधणाऱ्यांची नीती आणि वृत्ती आणि कृती साफ असली पाहिजे. ती साफ असली की मग परमेश्वर त्या व्यक्तीला काटाही टोचू देत नाही. परमेश्वर त्या व्यक्तीच्या प्रत्येक सुखादुखात सहभागी असतो. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाचे हप्ते भरावे लागत असतात आणि तो तळतळात खूप मोठा लागतो. म्हणून कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा आणि स्वतःचा मेंदू वापरा. चांगली माणसे तुमच्याकडून कधीच दुरावणार नाहीत आणि तुम्ही माणसांची काळजी घ्यायला शिकलेत तर माणसे तुम्हाला कुठे सोडून जाणार नाहीत. म्हणून जिथे आपण ठेस लागून पडतो तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती पायाला असो किंवा मनाला असो. पायाची ठेस शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेस माणसं ओळखायला शिकवत असते. म्हणून मित्रांनो, मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व असतं आणि शेवटपर्यंत तेच त्याला कामात येत असतं हे मात्र निश्चित. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर कधीच घ्यायच्या नाहीत. जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात आणि त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. म्हणून मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून जा ते आपल्या मापाचे राहिले नाहीत आणि त्यांना बदलण्याची वेळ आपली नक्कीच आलेली आहे. म्हणून आपण त्यांना नक्कीच बदललं पाहिजे आणि वेळेनुसार, काळानुसार माणसं बदलत राहिली पाहिजे. तरच आपण जीवनामध्ये पुढे जात राहिलो आणि पुढे जात राहू सुद्धा. म्हणून धोका नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही
तर आपल्याच भरोसा केलेल्या लोकांकडून होत असतो. म्हणून आपल्या लोकांकडून कधीही सावधगिरीने राहा आणि सावधगिरी बाळगायला शिका. चुकांमागील कारण जाणून घ्या. बहुतेक चुका परिस्थितीने होतात, हेतूने कधीच होत नाही. आणि शरीराचे सगळे अवयव धडधाकड असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो ना, तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. त्याला फक्त 2 गोड शब्द आणि मायेचा आधार त्याला बरं करू शकतो. म्हणून अशा व्यक्तीला मायेचा आधार देणं खूप महत्वाचं आहे. आणि आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. आणि तुमची साथ कोणीच आयुष्यात सोडणार नाही जर तुम्ही चांगल्या मार्गाने प्रत्येकाला मदत करत जीवनात पुढे जात राहिलात. मित्रांनो, नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दूर फेकला जातो. म्हणून तुम्ही नाती जपत राहा. आणि नाती जपताना तुम्ही प्रत्येकाचा विचार करा. जो प्रत्येकाचा विचार करतो देवही त्याचा विचार नक्कीच करत असतो. म्हणून कडू गोळी कधीही चावत नाही तर गिळली जात असते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सगळ्या गिळाव्यात. त्याला चावत चघळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कष्टमय होऊन जाईल आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर कष्टही सहन करावे लागतील. म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि हे सुखी जीवन आपल्याला वाट्याला येईलच. फक्त आपण आपली नीतिमत्ता चांगली ठेवली पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे. कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येतो. आणि तो ताण आपोआप हलका होऊन जातो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला समजून घेत असते आणि आपल्याला त्या व्यक्तीने नक्कीच साथ दिली पाहिजे. फुंकर मारून दिवा विझू शकतो पण अगरबत्ती विझू शकत नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळत असते त्याला कोणीही विझू शकत नाही किंवा झाकू शकत नाही. म्हणून मित्रांनो, तुमचंही कर्तव्य असंच आहे की प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तुम्ही प्रत्येक ठिकाणी दरवळले पाहिजे. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातही तेल कमी असते म्हणून ते हलत असते आणि तो दिवा विझत असतो. म्हणून आपल्यात देखील काय कमी आहे हे आपण नक्कीच चाचपलं पाहिजे आणि शोधलं पाहिजे. माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा. कारण की ओळख जरी नावाने होत असली ना तरी आठवण ही स्वभावानेच होते आणि स्वभावानेच आपण त्या व्यक्तीला ओळखत सुद्धा असतो. म्हणून ज्या व्यक्तीची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही, स्थिर राहते, ज्या व्यक्तीला त्याच्या सर्व इंद्रियांवर प्रभुत्व आहे, सुख, दुःख, लोभ, माया, मोह, क्रोध, संतोष, ममत्व, भय या गोष्टींचा त्याच्या इच्छेशिवाय त्याच्यावर कोणीही प्रभाव पाडू शकत नाही. शुभ आणि अशुभ या गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या ठरत नाहीत. प्रसन्नमुख अशी अपेक्षारहित, अहंकाररहित आणि निस्पृह व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती असते. आणि ती व्यक्ती जीवनामध्ये खूप पुढे जाणार असते आणि त्याला देवही साथ देणारच असतो. म्हणून पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो. आणि ते आचार विचार तुमचे कसे आहेत त्यावर भरपूर गोष्टी या अवलंबून असतात. म्हणून माणूस चुका करतो कारण माणूस आहे तो. आणि तो चुकीचा तेव्हा ठरतो जेव्हा तो त्याचा चुका मान्य करत असतो. म्हणून आपल्या चुका नेहमी तुम्ही मान्य करायला शिकले पाहिजे. आणि चुका मान्य केलं नाही तर माणसाच्या मनामध्ये अहंकार वाढीस लागतो. कटू आहे पण सत्य आहे. माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो. पण लोक पैसा जपतात आणि जमवतात आणि माणसं मात्र ते वापरत असतात. असं तुम्ही कधीही करू नये. कारण याने तुम्ही माणसं सर्व तुमच्याकडून निघून जातील. माझ्यासारख्या शून्याची किंमत माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी वाढवली. त्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि आयुष्याचं सोनं करावं अशी माणसं भेटत जातात आणि प्रत्येक खडतळ प्रवास सुखकर होतो. मी असा तसा आणि कसाही असेल पण कृतज्ञ नाही. आणि मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये भरपूर व्यक्तींना भेटतात आणि त्यांची चाचपणी करतात आणि ते व्यक्ती तुमच्या विरुद्ध जातात. तेव्हा तुम्ही त्यांना चुकीची समजण्याची अजिबात चूक करू नका. कारण ते व्यक्ती चांगलेही असू शकतात आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी चांगल्या भावनाही असू शकतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीला चांगल्या मनाने सुद्धा बघायला शिका. प्रत्येक व्यक्ती वाईट नसतो आणि तो व्यक्ती कधीही जीवनामध्ये काही दुसरे काम आणि कर्म हे चांगल्या रीतीने करत असतो. म्हणून प्रत्येकाला वाईट समजणे यात आपण मोठी चूक करून बसू आणि आपल्याला त्याचा पस्तावा देखील
नक्कीच येईल. म्हणून तुम्ही अशी चूक अजिबात करू नका. मित्रांनो, जीवनात माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागत असतो. आणि तो डाव त्याला स्वीकारावा लागेलच, कारण तो नियतीने मांडलेला डाव आहे. तो त्याने कधीच तयार केला नाही. जरी तो तिथे त्या नभापार आहे, कुठे ना कुठे एक आधार आहे. कुठे हात जोडू, कशी दाद मागू, मला ऐकणारा निराकार आहे. आणि तो निराकार आहे म्हणून आपण त्याच्याकडे सर्व काही मागत असतो. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींकडे निसंकोच मागा. स्वामी तुम्हाला भरपूर काही देतील आणि भरपूर काही तुमच्या जीवनात आणतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होणार आहे. बस याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगाला टिकत असतो. आणि तुम्ही असं टिकून राहायचं आहे. खऱ्या अर्थाने जी माणसं मोठी असतात त्यांची उंची न सांगता समजते, आणि जी माणसं आपली उंची किती हे स्वतः सांगत फिरतात ते जास्त जास्त बुटके दिसू लागतात. म्हणून फूट आणि इंच या जुन्या मापात उंची सांगण्याऐवजी अशा माणसांना सेंटीमीटर मध्ये जवळची वाटत असतात. म्हणून अशी माणसं कधी आयुष्यामध्ये पुढे जात नाहीत. म्हणून मित्रांनो, तुम्ही उंच आणि तुम्ही छोटे मोठे असा भेदभाव करणारी माणसं तुमच्या जीवनातून पहिले तुम्ही काढून टाका. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना, तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही आणि काही तुम्हाला होऊ देणार नाही. परमेश्वर सर्व काही बघत असतो हे मात्र निश्चित. आणि चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही चांगले असते. आणि तुम्ही योग्य दिशेला जात असाल तर तुम्ही चांगली कामगिरी करत आहात आणि योग्य दिशेला तुम्ही जातात. त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही मिळवाल आणि भरपूर काही संपत्ती आणि पैसा तुमच्याजवळ येणार आहे. फक्त त्यासाठी तुम्ही आयुष्यात भरपूर कष्ट करायला हवेत. आणि कष्ट केले तरच तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल. मित्रांनो, परिस्थिती कशी येऊ द्या, त्या परिस्थितीत काय आपण भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेत असतो आणि त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आपण घेत असतो. म्हणून जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत, पण त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि प्रयत्न केले नाहीत तर तुम्हाला नक्कीच त्यामागे भरपूर कारण सापडतील आणि भरपूर गोष्टी तुमच्या समोर येतील. म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज कधीही तुम्ही दूर करा आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा. कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. भले उशिरा का होईना, पण यश त्याला नक्कीच मिळत असते. आणि मर्यादेत राहून काम करा. पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करावे लागते. आणि तसेच काम तुम्हाला करावे लागणार आहे. म्हणून चांगल्या कामासाठी योगदान द्या. कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान मात्र असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद आणि असल्याचा धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच दाखवला आहे. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडवणे आपले नक्कीच काम आहे. आणि ते काम आपण नक्कीच केले सुद्धा पाहिजे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज मात्र असतो. म्हणून समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या. कारण समतोल हा सर्वांना समान संधी देत असतो आणि सर्वांना न्याय देखील देत असतो. म्हणून अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. म्हणून मित्रांनो, शिकण्याचा प्रयत्न करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी मात्र ठेवेल. आणि कधी कोणाला कमी समजू नका. कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत नक्कीच घ्यावी लागत असते. आणि स्वावलंबी बना. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन कधीच देणार नाही. आणि तुम्हाला स्वबळावर उभे राहायचे आहे एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, वाईट काळात जशास तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा. कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी
लढा दिला जाईल आणि लढा दिला गेला तरच तो लढा आपला नक्कीच कामापुरता ठरणार आहे आणि ते काम आपण नक्कीच चांगल्या रीतीने सुद्धा करू शकू. म्हणून एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. आणि जगताना स्वातंत्र्य निवडा, कारण स्वातंत्र्य हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मदत करू शकते. आणि स्वतःच्या पायावर आपल्याला उभं नक्कीच राहायचं आहे. म्हणून स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही. तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास आपला विचार आणि आपलं मत हे नक्कीच आपल्याला मदत करत असतात. म्हणून तो निर्णय तुम्ही घ्यायला शिका आणि आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. कारण सदोष पद्धत कोणतीही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास देखील ठेवत नाही हे मात्र निश्चित. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उलटणारे जहाज साहसाचे एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्यातून आपल्याला भरपूर मोठा साहस नक्कीच मिळू शकतो. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि ते लक्षण आपल्यात असायलाच नको आणि तसे लक्षण आपण बाळगूही नाही. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आव्हानांचा जीवनात स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो, त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश अजिबात करता येत नाही. म्हणून जिथे आपली बाजू योग्य असेल ना त्या ठिकाणी संपूर्ण जग तुमच्या विरोधात असले तरी माघार घेऊ नका. कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना दिला आहे आणि देवाने सर्वांनाच ती बाब दिली आहे. म्हणून त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवायला शिका. आणि मित्रांनो, पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना तेव्हा तिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा. कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. आणि जीवनात पर्याय निर्माण करा, कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार तुम्ही कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे. त्या कार्यामध्ये तुम्ही पुढे गेले पाहिजे आणि कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा. कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे आणि त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि जीवनातून नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवण्याच्या मागे परमेश्वरही उभा राहत असतो आणि परमेश्वरही आपल्याला तेवढीच मदत करत असतो. म्हणून अन्याय सहन करणे कधी मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही हे मात्र निश्चित. आणि तो विजयी होऊ शकत नाही. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड इथे नाही आणि मित्रांनो ती होऊ शकत नाही. म्हणून समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे अशा यांचा विचार करून वळण द्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग आपण अवलंबला पाहिजे. तो मार्ग जेव्हा आपण अवलंबू तेव्हाच आपण जीवनामध्ये भरपूर काही मिळवू शकू. आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर आपण शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान असेल आणि ते जीवनभरासाठी तुम्हाला उपयोगी नक्कीच पडणार आहे. आणि वेळेतचे काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्याचा उपयोग झाल्यावर ते उपयोग आपल्या नक्कीच मनातही येत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस आपल्याला कधीच येणार नाही. म्हणून तुम्ही फक्त नव्या गोष्टी शिकण्याकडे भर द्या आणि जेवढ्या जास्त नव्या गोष्टी तुम्ही शिकाल तेवढी जास्त तुम्ही या पृथ्वी तलावर भरपूर गोष्टी या आपल्या आत्मसात करत राहाल. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात
त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते, म्हणून तुम्हालाही प्राधान्य नक्कीच दिलं जाईल. म्हणून त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेवढे जास्त तुम्ही प्रयत्न कराल तेवढे जास्त तुम्हाला पुढे घेऊन जातील. आणि लोक फक्त प्रयत्नांना सलाम करतात, म्हणून तुमचे प्रयत्न किती मोठे आहेत याला देखील तितकेच महत्त्व आहे. म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींचा इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करा, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारे निर्माण करू शकतात. आणि असे स्वबळावर लढणारे भरपूर काही त्यांची मानसिकता मोठी असते. म्हणून ज्या क्षेत्रात काम करतात ना, तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचं काम खूप चांगलं आहे असं नक्कीच त्याने म्हटलं पाहिजे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि तुमचं जीवन उज्ज्वल होऊन जाईल. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते. ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्याच्या न थांबता केलेल्या प्रयत्नामुळे जिंकले होते. आणि म्हणून त्याचे न सांगितलेले आणि न थांबलेले प्रयत्न तुम्ही करायचे आहेत. आणि जीवनामध्ये असे प्रयत्न कराल तर भरपूर पुढेही जाल. म्हणून आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याप्रमाणे हे गरजेचे असते. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न पूर्णपणे सोडून देतात. म्हणजे व्यक्तीला काही सुचत नाही आणि म्हणून काय करावे हे त्याला नक्कीच सुचते. म्हणून आपण त्यासाठी भरपूर काही गोष्टी या यूज करू शकतो आणि त्या गोष्टी आपण आत्मसात करून भरपूर जीवनामध्ये प्रगती करू शकतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला अपयश आले तर थांबायचं नाही, माघार घ्यायची नाही, पुढे फक्त चालत राहायचे. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी भरपूर काही घाव सोसावे लागत असतात आणि हातोडा त्याच्यावर चालवावा लागत असतो. म्हणून इच्छाशक्ती तुमच्याजवळ असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते आणि त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. जेवढी जास्त इच्छाशक्ती आपली चांगली असेल तेवढेच जास्त आपण जीवनामध्ये पराक्रम गाजवू शकू. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग पुस्तकांची मैत्री करा. आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्याला कमी वयात अमूल्य ज्ञान देऊन जातात आणि येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ते आपल्याला तयार करत असतात. म्हणून आपण पुस्तके नक्कीच वाचली पाहिजे, त्यातून भरपूर काही आपल्याला शिकायला मिळत असतं. मित्रांनो, अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये ठेवा, कारण वेळेने अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला आहे. आणि आपण आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळत असते. म्हणून जबाबदारीची जाणीव असणे ते अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव असल्यास आपण आज ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मदत करता येईल आणि प्रामाणिकपणे सत्याचेही रक्षण होते. आणि सत्याचे रक्षण आपण नक्कीच केले पाहिजे. हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच मिळणार नाही आणि कधीच आपली ओळख निर्माणही होणार नाही. म्हणून आशेच्या एका किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजबाईची सोबत देखील आधार देणारी वाटत असते. आणि जीवनात मर्यादा फार महत्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. म्हणून सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल वाढवत असते आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित मात्र करत असते. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस आपल्याला दाखवत असतात. आणि ज्ञान आणि भरपूर गोष्टी अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात.
कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची आणि कशा परिस्थितीला काय काम करायचं हे शिकवत असते. म्हणून मित्रांनो, जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता नक्कीच मेहनत करून अशा काळावर मात करायची अशी शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि महान बनवून तो आपल्याला जीवनामध्ये पुढे सरसावत असतो, हे मात्र निश्चित. आणि लक्ष विचलित होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्याला प्रयत्नांना यश नक्कीच देईल. आणि देव सर्व काही बघत आहेत. कोण किती प्रयत्न करतोय आणि कोण किती मनापासून करतोय हे सर्व काही देव मात्र बघत आहेत. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, वेळेला महत्त्व द्या. वेळ निघून चालली आहे. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. आणि त्याचे ध्येय साध्य केल्यावर तो जीवनामध्ये भरपूर प्रगती करू शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे प्रभाव त्यात होत नाही आणि आपण पूर्णपणे त्यात समाविष्ट होत नाही. म्हणून मित्रांनो, जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल ना, तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनात भरपूर काही अडचणी येत असतात आणि भरपूर परिश्रम आपल्याला करावे लागत असतात. म्हणून त्यानुसार तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी बघायच्या आणि चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत. स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश येत नाही आणि कधीही तो व्यक्ती एकटा राहत नाही, त्याच्यासोबत सर्व जण असतात. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीने केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री नक्कीच असते. आणि चांगले भविष्य आपल्यासाठी भरपूर काही सांगून जातात आणि भरपूर काही बोलून जात असतात. म्हणून एखादी गोष्ट ही फक्त नक्कीच तुम्ही करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने तुम्ही प्रयत्न केलेच पाहिजे. जेवढे जास्त जिद्दीने प्रयत्न कराल तेवढे जास्त तुमचे जिंकण्याचे चान्सेस नक्कीच वाढून जातील. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग चांगला असो किंवा वाईट असो. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आणि कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि ते नुकसान जर टाळले तर आपण जीवनामध्ये भरपूर गोष्टी या गमावू शकणार नाही आणि चांगल्याच गोष्टी आपल्या जवळ येतील. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तर आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येते, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण ते निर्माण केलेच पाहिजे. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साध्यच असतं आणि नशीब त्याच्या बाजूने असतं. म्हणून माघार घेणे कधी मान्य करू नका. आणि कारण आपल्या जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न पूर्णपणे करत असतो. आणि प्रयत्न असे करत राहिले तर मग आपण जीवनामध्ये लवकर पुढे जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, आपण आपल्या जीवनात आणि जीवनशैलीत 2 गोष्टी ऍड करायच्या आहे. तो म्हणजे संयम आणि राग आला की त्याला शांत करायचा आहे. या 2 गोष्टी करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास सतत मध्ये निर्माण करणे आवश्यक असते. आणि तो विश्वास नक्कीच तुम्ही आनंदित केला तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी जीवनामध्ये विश्वासावर जिंकता येतील. आणि फक्त विश्वास तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगून देखील जाईल. म्हणून विश्वास ठेवा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होणार आहे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पुढे नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.